हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार सर्वांना. पुन्हा एकदा त्याच रस्त्यावर. काय करणार, हाच रस्ता माझ्या आयुष्याचा एक भाग बनलेला आहे, त्याच्यामुळे मला याच रस्त्याने यावं जावं लागतं. मित्रांनो, आज हा आपला ब्लॉग आहे ना, हा या CB शाईनवरचा लास्ट ब्लॉग आहे. कारण मी ही गाडी सेल केलेली आहे आणि मी आता या गाडीची डिलिव्हरी द्यायला चाललो आहे त्या नवीन ओनरला आणि या गाडीचं पेमेंट घ्यायला. थोडंसं वाईट वाटतं आहे, पण ठीक आहे, मला विकावी लागली गाडी एवढंच म्हणेल मी, जास्त काय बोलू शकत नाही. तर अशी ही माझी CB शाईन जी मी 2019मध्ये घेतली होती, ज्यावेळेस मी माझा फर्स्ट जॉब, प्रोफेशनल जॉब मिळवला होता आणि 1-2 महिने काम केल्यानंतर थोडंसं डाऊन पेमेंट करून मी ही गाडी घेतली होती त्यावेळेस. आणि खूप फिरवली मी गाडी, जवळपास महाराष्ट्रातले 10 जिल्हे तरी आरामशीर फिरलो असेल मी या गाडीमध्ये, म्हणजे या गाडीवर. तर हा व्लॉग आहे या गाडीच्या आठवणीसाठी, माझ्या रेकॉर्डिंग म्हणजे माझ्या आठवणीसाठी स्पेशली. ही माझी CB शाईन, आजीला मी टाटा बाय बाय करतोय. काय करतोय बाबा तू, आलाय मला चिटकायला. ही गाडी पुण्यात, ऑब्विसली पुण्यातच फिरली आहे जास्त आणि पुण्याच्या बाहेर पण फिरली आहे, जसं की कोकणात गेली आहे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, जळगाव, काय म्हणताल त्या ठिकाणी गेली आहे गाडी माझी आणि खूप जास्त फिरवली मी. आता मी गाडी देतानाचं किलोमीटर आहे 59,515. हा थेऊर वाघोलीचा रोड आहे ना, हा एक अशी माझी एक लाईफलाईन बनलेली आहे, जी काय मला वाटत नाही लवकर सुटेल. कारण खूप वेळा मी याच रस्त्याने जातो. हडपसर म्हणजे मी काय हे विसरलो आहे मी सध्या, कारण हडपसर हा प्रकार खूप सारखं जायचो मी हडपसरला नेहमी माझ्या कामानिमित्त, ऑफिसच्या निमित्त. पण जसं मी विमाननगरला माझं ऑफिस झालं, विमाननगरवरून मी आता खराडीत आलो म्हणा, पण जसं मी माझ्या ऑफिसची जागा शिफ्ट झाली, सगळंच बदललं आणि मी आता याच रूटने ये जा करतो. हाच माझा नेहमीचा आवडीचा आणि चांगला रस्ता बनला आहे. तसं हडपसरला जायचं म्हणलं ना, खूप जास्त ट्रॅफिक असतं मित्रांनो. आता मला वाघोलीपर्यंत तरी काही ट्रॅफिक मिळणार नाही आहे, जास्त निवांत जाणार आहे मी, त्याच्यामुळे आपण चिल राहतो थोडंसं. त्याच्यात आपण आज आपली ही CB शाईन घेऊन चाललो आहे, द लास्ट राईड ऑफ माय CB शाईन. गाडी एकदम मस्त चालते बरं का, मक्खन चालते. गाडीला मी कधीच असं एखादं काम पेंडिंग ठेवलं नाही गाडीचं, सगळं मी टकाटक काम करून ठेवलेलं. गाडी पण मी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये देतोय नवीन ओनरला. आता तो बघेल हिचं काय असेल ते, त्याला काय वाटतील प्रॉब्लेम तो त्याचं करून घेईल, पण आपण तरी चांगल्या कंडिशनमध्ये गाडी देतोय, रेडी टू यूजमध्ये. आता आलोय थेऊर गावात बरं का. इथून लेफ्ट घ्यायचा, मग येते नदी आपली मुळामुठा नदी, आणि नदीवरचा आपला नदीच्या साईडचा तो रोड खूप छान दिसतो. रोड मजा येते त्या रस्त्याने जायला. माझी गाडी पण शोरूमला खडी आहे बाबा, उभी आहे कधीची. 2 दिवस झाले उभी आहे माझी टाटा पंच. या टाटावाल्यांनी काय त्याच्यात एक फॉल्ट आला आणि ती गाडी तिथेच उभी आहे. या गाडीचं पण जाऊन बघायचं आहे मला, त्याचा पण विषय करून टाकू आज. आता जाता हा जो पॉईंट आहे ना इकडचा, इथून समोरचा पुढचा, हे सगळं म्हणजे इथं कोणी पण कसं पण आडवं येऊ शकतं. जरा लक्ष ठेवूनच चालवायला लागते इथं गाडी, नाही तर अवघड काम होते. मी लास्ट टाइम उत्तराखंडवरून आलो होतो, त्यावेळेस बुलेट चालवली होती ना, जवळपास 1000 किलोमीटर चालवले असेल. तर त्यावेळेस जो काय एक्सपिरियन्स होता माझा, तो एकदम म्हणजे जबरदस्त होता. आणि तो त्याच्यानंतर आहे ना, ही गाडी खूप छोटी वाटायची मला.
असं म्हणजे हिचं हँडल वगैरे सुद्धा खूप असं हे वाटायचं. तर मग नंतर पण मी चालवली, यूज केली. तिला एक चांगला कस्टमर मिळतोय आणि मला चांगली किंमतसुद्धा मिळते. तर मी गाडी सेल करण्याचा विचार केला. तसेही माझ्याकडे दुसरी गाडी आहेच घरी, माझ्या पप्पांची सिडी डॉन आणि आपली आता ब्रँड न्यू टाटा पंच कार. टू व्हीलरवर जरा लॉंग रूट जास्त थोडं कमीच होईल. 1.5-2 महिन्यापासून नुसतं गाडी हा शब्द कितीतरी वेळा बोलला असेल मी, असं मला वाटतंय. तो 4 व्हीलरच्या बाबतीत असो किंवा 2 व्हीलरच्या बाबतीत असो, पण खूप जास्त वेळा बोललोय. चला ठीक आहे, माझ्या डोक्यातून निघतच नाही तो शब्द, काय करणार. बघा आता आपण आलोय केसनांच्या चौकात. आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकामध्ये. इथला हा रस्ता कधी नीट होणार आहे माहिती नाही. इथं इतका जबरदस्त खड्डा आहे ना, गाड्या अशाच अक्षरशः आपटतात आणि पूर्ण गाड्यांचं सस्पेन्शन आणि माणसाचा मनका या दोघांना घोडा लागतो. सस्पेन्शनला एक वेळ लागू दे, पण माणसाचा मनका तरी खूप किमती आहे. सस्पेन्शन काय बदललं जाईल, मनका कसा बदलणार मित्रांनो. त्याला उपचार करता करता नाकी नऊ येतं. आणि त्याच्यात अजून एक चुत्यागिरी केलेली आहे, तुम्हाला दाखवतोय. हे बघा, आता थोडंसं पुढे गेलं ना, एक रस्ता खराब केला एका बाजूचा, दुसरा बनवून ठेवलाय. बाकीच्यांनी कुठून जायचं? या कोणत्या गाढवानी केलंय काम हे, मला अजिबात पटत नाही. काय बोलायचं आता. हे बघा, एका साईडला रस्ता फार खराब करून ठेवला, एका साईडला तुम्ही असं करून ठेवलाय. करायचं तर पूर्ण करा, नाही तर तुम्ही शांत बसा. हे बघा, हे असे रस्ते करून ठेवलेत. रस्त्यांची अवस्था खूप बेकार करून टाकली या साईडला. मला आपण गावाला जरी गेलं तरी किती छान छान रस्ते पाहायला मिळतात. गाड्या विकताना बरीचशी लोक गाड्या विकतात राव, विकून देतात. चला ठीक आहे म्हणतात. काही लोक जास्त इमोशनली अटॅच होतात आपल्या वाहनांसोबत, काही लोक जास्त होत नाहीत. ठीक आहे म्हणतात. मी पण थोडासा होतो या गाडीसोबत इमोशनली अटॅच. अण्णाला गाडी पाहिजे होती माझ्या चुलत्याला, पण आता काय, अण्णा नको घेऊ ही गाडी, एवढंच म्हणेन मी. माझ्या गावाला पण माझ्या चुलत भावांना पाहिजे होती ही गाडी, तर त्यांना सांगितलं नका घेऊ ही गाडी, तुमच्या कामाची नाही. जरा चांगली गाडी घ्या, ॲव्हरेजवाली. याचा विषय खोल आहे जरा, एवढंच बोलतो मी आता. नाहीतर जास्त मला चांगल्याच गोष्टी सांगायच्या त्या बाईकबद्दल. गाडी तशी चांगलीच आहे, 90% चांगल्या गोष्टी आहेत त्या बाईकमध्ये. 90%, 10% माझे एवढे अनुभव म्हणजे थोडेफार ॲव्हरेजच्या बाबतीत चांगले नाही, बाकी सगळं व्यवस्थित आहे. हे आहे आपलं नेहमीचं वाघुरीचं ट्रॅफिक, जे असंच असतं नेहमी. सर्व लोक आपापल्या कामधंद्याला चाललेत. मी पण माझा कामधंदा बघतोय. शोरूमला, टाटाच्या शोरूमला जाऊ सगळ्यात पहिलं. मिसिंग माय पर्स. माझी गाडी 2 दिवस झाले शोरूमला उभी आहे. मला दुसऱ्या गाडी दिसला की गाडीची आठवण येते. एक नवीन गाडी शोरूमला 2-3 दिवस उभे ठेवायची म्हणजे. आजचा ट्रॅफिक जरा जास्तच वाटतंय मला. एवढं पण नसतं नेहमी ट्रॅफिक. ट्रॅफिक चल रहा है, मजाक चल रहा है. एवढं ट्रॅफिक कुठं असतं का? अवघड आहे सिटीमध्ये अशा ह्याच्यात कार चालवणं म्हणजे. किती वेळ क्लच दाबून ठेवणार माणूस.